नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय ESO मुख्य परीक्षा 2013 मध्ये आलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न. आगामी काळात तुम्हाला माहित आहे की PSIST ESO ची मुख्य परीक्षा आहे. कंबाईन गट क ची मुख्य परीक्षा आहे आणि याच्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लेक्चर्स आपण घेतोय. आजच्या या सेशनमध्ये PYQ प्रश्नसंच क्रमांक 70 आपला चालू आहे. याच्या आधीचे सगळे लेक्चर तुम्हाला STI RCP ॲप्लिकेशनला कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीच्या कोर्समध्ये भेटेल. त्याच्यामध्ये मुख्यचे स्पेशल कोर्स आहेत त्याच्यातही आहे आणि पूर्ण कोर्समध्ये सुद्धा आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते सगळे पेपर्स आणि त्याचे ॲनालिसिस अवेलेबल करू शकतात. या ठिकाणी 60 प्रश्न आपल्याला आजच्या या सेशनमध्ये बघायचे. पेपर तुमच्या समोर आहे. 2013चा हा पेपर बघा. पहिला प्रश्न, देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? विभक्ती आणि प्रत्यय. शब्द देवाने दिलाय, याच्यामध्ये प्रत्यय कोणता आहे? ने हा प्रत्यय. मग ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा? प्रथमा, द्वितीय, तृतीय, सप्तमी. ने म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात येईल की तृतीयचा प्रत्यय आहे. ने, य, सी, नि, सी, ई, ही असे एकवचनी आणि अनेकवचनी प्रत्यय आम्हाला माहीत असतात. म्हणजे विभक्ती हा टॉपिक तुम्हाला चांगला करायचा आहे मुख्यला, हे इथे लक्षात येतं. पुढे क्ष व ज्ञ गटातील एक जोडी विसंगत आहे, ती कोणती? ते पर्यायी उत्तरातून शोधा असं म्हटलेलं आहे. विसंगत जोडी. तत्पुरुष समास, द्विगु समास, बहुव्रीही समास आणि अव्ययीभाव समास. इकडे दिले पहिले पद महत्वाचे, दुसरे पद महत्वाचे, तिसऱ्याच पदाचा बोध होतो, पहिले पद नकारार्थी. आणि तुम्हाला दिली बघा उत्तर. येची जोडी 2 दिली. तत्पुरुष समासाला दुसरे पद महत्वाचं म्हटलं. इथे दिलं सीची जोडी 3, बहुव्रीहीला तिसऱ्याच पदाचा बोध होतो. पुढे बीची जोडी 4, द्विगु, पहिले पद नकारार्थी दिलंय. आणि इथे डीची 1 दिलेली आहे की अव्ययीभाव समास, पहिले पद महत्वाचे. चुकीचं काय? बघा मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते, हे तर बरोबर आहे. दुसरं, बहुव्रीहीमध्ये तिसऱ्याच पदाचा बोध होतो, हेही बरोबर आहे. इथे मात्र दिलं होतं की बीचं व्ही, द्विगुमध्ये पहिले पद नकारार्थी. द्विगुमध्ये पहिले पद हे संख्यादर्शक असते. काय असते? संख्यावाचक असते. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि डीचं पहिलं पद हे या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे महत्त्वाचं अव्ययीभाव समासामध्ये. पुढे आपण जातोय. रस्त्याने जाताना सावधगिरीने जावे, या वाक्यात नामाचा कोणता प्रकार आला आहे? बघा, नामाचा कोणता प्रकार? सामान्य, विशेष, भाववाचक यापैकी नाही. आता इथे काय झालं, हा प्रश्न रद्द करावा लागला कारण कुठेही अंडरलाईन केलेली नाहीये. तुम्ही नेमकं रस्त्यानेला नाव म्हणणार, सावधगिरीला नाम म्हणणार. सावधगिरी म्हटलं तुम्हाला भाववाचक नामाकडे तुम्ही जाल, रस्ता म्हटलं सामान्य नामाकडे जाल. प्रश्न रद्द झाला. पुढे मनसपटल हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? मनसपटल. मनसपटलचं काय येणार आहे? मनपटल, मनसपटल, मनोपटल, मनपटल. 4 नंबरचा प्रश्न आहे. मनसपटल हा याचा जो संधियुक्त शब्द जर आम्ही म्हटलो तर मनपटल असा आहे. त्याची फोड करताना तो स टाकल्या जातो. पुढे अत्तर, पेशवा, पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? अरबी, फारसी, पोर्तुगीज, कानडी. 5 नंबरचा प्रश्न आहे. बघा, अत्तर, पेशवा, पोशाख कोणत्या भाषेतले शब्द आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. आणि मित्रांनो उत्तर आहे फारसी भाषेतील ही शब्द आहे. अत्तर, पेशवा, पोशाख. पुढे अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह तुम्हाला ओळखा म्हणून सांगितलेला आहे. अति अधिक अंत, अत्याधिक अंत, अति अधिक यंत, अति अधिक अंत. 6 नंबरचा प्रश्न आहे. अत्यंत, अति अधिक अंतपासून बनतो आहे अत्यंत. लक्षात घ्या, लिहून घ्या. रिव्हिजन आपल्याला करायची. मराठीतील लिंग व्यवस्थेबद्दल काय पुढील प्रमाणे विचार मांडता येईल. पहिलं, ही अत्यंत अनियमित आणि धरसोडीची आहे. लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. प्राणीमात्राचे लिंग हे वास्तविक असे नसते आणि निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक नसते असं म्हटलेलं आहे. आणि योग्य उत्तर सांगा असा हा प्रश्न आहे 7 नंबरचा. 7 नंबरचा प्रश्न बघा. पहिलं
मराठीतील जी लिंग व्यवस्था आहे ती अत्यंत अनियमित आणि धरसोडीची आहे असं म्हटलेलं आहे. पहिलं बरोबर आहे. दुसरं दिलं आहे की लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो, हेही बरोबर आहे. हा, प्राणी मात्राचे लिंग हे वास्तविक नसते का, तर असते असं पाहिजे होतं इथे. काय असते. निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक नसते का, तर इथेही असते पाहिजे होतं. म्हणजे इथे सी आणि डी काय आहे, चुकीचं आलेलं आहे. ए आणि बी बरोबर. पुढे शब्दयोगी अव्ययासंबंधी काही विचार पुढील प्रमाणे आहेत. बघा, पहिलं, शब्दयोगी अव्यय हा विकारी शब्द आहे. दुसरं, शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे मागील शब्दाच्या अर्थास विशेष जोर येतो. पुढे शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात. त्यानंतर च, मात्र, ना ही स्थलवाचक आहेत. शब्दयोगी अव्यय म्हणूया. 8 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर महत्वाचं आहे. 8चं उत्तर योग्य पर्यायी उत्तर शोधा असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, पहिलं शब्दयोगी अव्यय हे विकारी आहेत का, नाही, हे अविकारी शब्द आहेत. हे अविकारी शब्द आहेत. पहिला मुद्दा, पहिलं चुकलं. दुसरं, यामुळे मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो, ब बरोबर आहे. शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात का, या सामान्यतः नामांना जोडून येतात. आणि पुढे हे च, मात्र, ना हे स्थलवाचक नाही, हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. काय आहेत, शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. त्याच्यामुळे इथे फक्त बी आणि सी बरोबर येत आहे. 4 नंबरचं उत्तर. पुढे जीवाची उलघाल होणे, या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार बघा. जीवाची उलघाल होणे म्हणजे काय, जीवापाठ जपणे, जीवाचे रान करणे, ब्रह्मांड आठवणे, जीव मुठीत धरणे. जीवाची उलघाल होणे म्हणजेच ब्रह्मांड आठवणे. पुढे खालील विद्यार्थ वाक्य कोणते, अचूक पर्याय ओळखा म्हटलंय. विद्यार्थ, काल चांगला पाऊस पडला. काल चांगला पाऊस पडला काय, पावसा चांगला पड, पाऊस चांगला पडू दे. विद्यार्थी, विद्यार्थी वाक्य. इच्छा आहे, प्रार्थना आहे, चांगला पाऊस पडू दे. विद्यार्थी वाक्य इथे 4 नंबरचं फसवणारं होतं. तुम्हाला एकच माहिती आहे आपल्याला की वावी वे, वा काय झाडी, काय डोंगर, वा 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 वावी वे, एवढंच माहिती आहे. पण त्याच्या बाहेरही प्रश्न विचारले जातात, इथे कळतंय. त्याच्यातून काय व्यक्त होतोय, त्याचा अर्थ कोणता व्यक्त होतोय तेही लक्षात घ्या. फक्त शॉर्टकटने जमणार नाहीये. देवा मला चांगली बुद्धी दे. आता तुम्ही म्हणाल इथे तर बुद्धी दे म्हटलं, मग इथे विद्यार्थी येईल का, नाही. इथे आज्ञार्थी वाक्य आहे. मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही. या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. बघा, विधेय, उद्देश आणि विधेय. उद्देश म्हणजे कर्ता, विधेय म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. काय, मी त्याला खूप समजावले, इकडे समजावले क्रियापदे, परंतु त्याने ऐकले नाही. इथे ऐकणे हे क्रियापदे, म्हणजे समजावले आणि ऐकले, 2 क्रियापदे या ठिकाणी आहे. पुढे मी निबंध लिहित असे, या वाक्यातील काळ ओळखा. बघा, लिहित असे म्हणजे लिहायचो, रीती भूतकाळ. काय, रीती भूतकाळ. पुढे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणासारखा उपयोगात आणला आहे. विशेषण, त्याचा मित्र पुस्तक विक्रेता आहे. पुस्तक विक्रेता. धातू साधित, अव्यय साधित, नाम साधित, सार्वनामिक. आता हे पुस्तक हे मुळात काय माहिती का, नाम आहे, त्याच्यापासून बनलेलं त्याला आम्ही म्हणतो नामसाधित. पुढे पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा तद्धित शब्द कोणता. बघा, तद्धित शब्द कोणता असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. आनंदित, नवीन, वजनी, मानसिक. तद्धित, बघा, तद्धित गटाबाहेरचा. आनंदित, नवीन, मानसिक, तुम्हाला इथे प्रत्यय लागलेले दिसत आहेत. इथे वजनी हा शब्द वेगळा आहे, हा समजून घेण्यासारखा प्रश्न आहे. सूर्य कोणत्या अर्थाने वापरत नाही, म्हणजे समानार्थी 3 आहे. भास्कर, सुधाकर, सविता, रवी. 16 नंबरचा प्रश्न. भास्कर म्हणजे सूर्य, सविता म्हणजे सूर्य, रवी म्हणजे सूर्य, सुधाकर म्हणजे काय, चंद्र की आणखी काही, कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, हे लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील, असेच मुख्य परीक्षा स्पेशल लेक्चर घ्यावं असं वाटत असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला माहिती आहे मी एकदम प्रॉपर व्हिडिओज घेऊन येत असतो, जे की मुख्यला फायदा करून देणार आहे. मुख्यला तुम्हाला मी सांगितलं आधीच की लँग्वेज तुमची पोस्ट पक्की करते मित्रांनो. लँग्वेज, आता मला ग्रुप सीचे, ग्रुप बीचे दोन्ही मित्रांचे मेसेज येत आहेत. मेन्स आहे, खूप कमी दिवस बाकी आहे.
या कमी दिवसामध्ये आम्हाला मार्क्स पाडायचे असेल मराठी आणि इंग्रजी व्याकरण हक्काचे विषय, म्हणजे कमी इनपुटमध्ये जास्त आउटपुट देणारे विषय वाक्य लिहून घ्यायचं. सामान्य रूपे ही पुढील प्रमाणे बदलतात. ती कशी? पहिलं, आकारांत एकवचनी स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होते. पुढे अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात होत नाही. एकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. नियम आहे. सामान्य रूपाच्या नियमांवर हा प्रश्न आहे आणि तुम्हाला योग्य उत्तर ओळखा म्हणून सांगितलेलं आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे. पहिला, आकारांत एकवचनी, बघा हे एकवचन स्त्रीलिंगी, याचं सामान्य रूप एकारांत होते. पहिलं बरोबर आहे. पुढे ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात होत नाही असं म्हटलंय. बघा एकवचनी ओकारांत आहे ना, ते जसंच तसंच राहणार. फोटोचं फोटो, फोनोचं फोनो, हे बरोबर आहे. पण इथे अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप व्याकारांत इथे चुकलं. एकारांतचे आकारांत इथे चुकलं. इथे फक्त ए आणि सी बरोबर आहे. पुढे 18 नंबरचा प्रश्न. कर या धातूपासून मी करी या एकवचनी पद्य रूपाचे अनेकवचनी रीती भूतकाळामध्ये रूपांतर कसे होईल याबाबत बरोबर पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. कर धातूपासून मी करी हे एकवचनी पद्यरूप आहे, त्याचं अनेकवचनी रीती भूतकाळामध्ये रूपांतर कसं होईल असं म्हटलेलं आहे. मी करी म्हटलंय, मी एकवचनी आहे, त्याचं अनेकवचनी करायचंय, रीती भूतकाळ करायचंय, कसं होईल मित्रांनो? आम्ही करू, मी करीन, मी, हे मी आलं तर कटलं, त्याचं अनेकवचन करायचंय. मग आम्ही करावे की आम्ही करू? आम्ही करू, करावे नाही येत. पुढे, रामरावांना इतरांची स्तुती करण्याची सवय झालेली आहे. बघा स्तुती करण्यासाठी कोणता वाक्प्रचार? उजेड पाडणे, गुण उधळणे, पांघरून घालणे, चहा करणे. स्तुती करणे म्हणजे चहा करणे. पुढे, कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द कोणता? कर्ता सिद्ध शब्द, कार्य करणारा, कर्तृत्व, कर, कर्ता. कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द कर. कर पासून म्हणलाय कर्ता. पुढे, रमेशचंद्र पुस्तक वाचतो या वाक्याचे कर्तरी प्रयोगातून कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर कसे होईल? कर्तरीचं कर्मणी. इथे रमेशचंद्र पुस्तक वाचतो, कर्ता आहे, कर्त्यानुसार काय बदलणार? क्रियापद. पण आम्हाला कर्मणी करायचं आहे, ते म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला पाहिजे. पहिली गोष्ट कर्मणी करायचं म्हटल्यावर बरोबर. 21 नंबरचा प्रश्न आहे. रमेशचंद्र पुस्तक वाच, पुस्तक रमेशचंद्र वाचतो, हे वाक्यच बसत नाही. रमेशचंद्राने पुस्तक वाचले, रमेशचंद्र पुस्तक, बघा हे रमेशचंद्रवाला बसतच नाही. आम्हाला रमेशचंद्राला प्रत्यय लावायचा आहे. रमेशचंद्राने पुस्तक वाचले. मग इथे तुम्ही कोणी घ्या, इथे राधिका घ्या, सीता घ्या, एक घ्या, अनेक घ्या, तुमचं बदलणारच नाही त्या ठिकाणी क्रियापद, कारण ती कर्मणी झालं. ओके, लक्षात घ्यायचं आहे. पुढे जातोय आपण. कोणत्या वाक्यात न्यूनत्व बोधक उभयान्वयव्य आहे? न्यूनत्व बोधक. मरावी परी कीर्तिरूपी उरावी. तुला ज्ञान हवे की धन हवे? 1 रुपया म्हणजे 100 रुपये. प्रयत्न केला तर फायदाच होईल. 22 नंबरचा प्रश्न आहे. न्यूनत्व आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. पुढे खालील पर्यायातील पर्याप्तीवाचक संख्यावाचक क्रियाविशेषणाचे पर्यायी उत्तर कोणत्या उदाहरणात आहे असं तुम्हाला विचारलंय. बघा, पर्याप्तीवाचक संख्यावाचक क्रियाविशेषण, तो अभ्यास त्यात पुरेसा आहे, तो अभ्यास त्यास पुरेसा आहे, त्याने तो प्रसंग बहुधा पाहिला असावा, या कामासाठी मला काहीसा वेळ द्या, अत्यंत मेहनतीने त्याने हे काम संपविले. 23 नंबरचा प्रश्न आहे. पर्याप्तीवाचक संख्यावाचक क्रियाविशेषण, इथे म्हटलेलं आहे की तो अभ्यास त्यास पुरेसा आहे. पुरेसा, पर्याप्त, पुरेसा त्या शब्दात येतो, म्हणजे उत्तरच त्याचं तिथे आहे. पुढे काही शब्दसिद्धीचे प्रकार व उदाहरणे दिलेली आहे. क्षज्ञ गटामध्ये योग्य पर्यायी उत्तर शोधा. तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, विदेशी शब्द. 24 नंबरचा प्रश्न आहे. बघा, तत्सम शब्द या ठिकाणी दिलं तुम्हाला की तत्सम शब्दामध्ये येचं 2 दिलं, कलश, क्लेश. दुसरं बचं 1 दिलं, तद्भवचं घर, पाय. जमतंय का पहिल्यामध्ये? मला तर पहिलं बरोबर वाटतंय. दुसरं सीचं 1 दिलं, बघा दिशीमध्ये घर पाहिल का नाही येत, हे कटलंच. डीचं 2 दिलं, तद्भवमध्ये तुम्हाला दिलंय, तद्भवमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिलंय. कलश, क्लेश नाही आहेत, ते तत्सम, ते तत्सम शब्द आहेत, त्याच्यामुळे इथे 3ही चुकलं. सीचं 1 दिलं, देशीमध्ये घर पाय नाही जमत.
1 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. पुढे या व्यक्तीने भरपूर ऐकलेले आणि वाचलेले आहे. भरपूर ऐकलेले वाचलेले सोपा आहे. मी पुढे जातो. बहुश्रुत आपण त्याला म्हणतो. त्याने अभ्यास केला, प्रयोग ओळखा. त्याने ने हा प्रत्यय लागला, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे या ठिकाणी, आणि इथे कर्म आहे, सरळ अभ्यास हे कर्म आहे. इथे कोणता प्रयोग येईल तुम्हाला लगेच कळायला पाहिजे. इथे तो कर्म आणि प्रयोग. पुढे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पृथक्करण कसे करता येईल बघा. इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधी रिकामे नसते. इंग्लंडचा राजा, ते शब्दाचं पृथक्करण कसं करता येईल. मूळ उद्देश, उद्देश विस्तारक, विधेय विस्तारक, मूळ विधेयक. 27 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, इंग्लंडचा राजा हे काय माहिती आहे का, हा कर्ता आहे. कर्त्याला आम्ही उद्देश म्हणतो. म्हणजे इथे विधेय आलं तर कटलं, विधेयचा विषय नाही. मग याला मूळ उद्देश म्हणणार आम्ही की उद्देश विस्तारक म्हणणार. प्रश्न उत्तर काय दिलं आयोगाने, याला उद्देश विस्तारक असं म्हटलेलं आहे. काय, इंग्लंडचा राजा, उद्देश विस्तारक. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात, उद्देश कोणता. 28 नंबरचा प्रश्न आहे. शोभा देणारे काय, दात. पांढरे स्वच्छ मुखास देतात दात, उद्देश करता, करता दात आहे उद्देश. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता. संयुक्त स्वर आ, ओ, ई, उ. 29 नंबरचा प्रश्न आहे. संयुक्त स्वर ओ आहे. खाली दिलेल्या शब्दाप्रमाणे योग्य पर्यायी उत्तर शोधा. क्रियापद वाक्य तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे. आशुतोषचे डोळे, त्याच्यात पाणी आले, डोळ्यात पाणी आले. पाणीगत आहे, पाणीदार आहेत, पाणावले. क्रियापद वाक्य, पाणीपासून पाणावले. 4 नंबरचं. पुनर्जन्म हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे. पुनर्जन्म बघा, कोणता संधियुक्त शब्द बनतोय हो याच्यापासून. 31 नंबरचा प्रश्न, हा जमतो. हा हे पूर्ण आला तर कटले, हे पूर्ण येते. पुनर्जन्म अशा पद्धतीने लिहिला जातो. मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द, मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता. अबोल, बिनचूक, पडछाया, अवघड. बघा आता याच्यामध्ये अबोल, अ, बिन, पड, अव. मित्रांनो याच्यामध्ये बिन जो आहे ना, हा मराठी उपसर्ग नाही लागलेला इथे. पुढे खालील विधानातील अधोरेखित शब्दाचा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता. चतुर्थीचा, लाठीच्या एकेका तडाक्यास त्याने एक एक इसम लोळविला, तडाक्यास. 33 नंबरचा प्रश्न आहे. म्हणजे तडाक्याने, कर्ता, कर्म, करण, अपादान. करता आहे का, नाही. करता तर काय, लाठी म्हणूया, नाही. लोळवणारा, तो हा तो करताय. करता नाही येत, कर्मही नाही येत. करण आहे, साधन आहे. लाठी तर तडाखा साधन आहे. करण. पुढे मला माहीत असतानाही छातीचा व्यापार करून मी जशाच तसे उत्तर समोरच्याला दिले. बघा याचा वाक्प्रचार, त्याचा अर्थ काय आहे. छातीचा व्यापार म्हणजे काय, जसे पाहिले तसे. धोक्याचा व्यवहार, बिनधास्त केलेला व्यवहार, रोखोक व्यवहार. 34 नंबरचा प्रश्न आहे. छातीचा व्यापार म्हणजे धोक्याचा व्यवहार. शुद्ध जोड शब्द कोणता ते ओळखा म्हटलेलं आहे. 35 नंबरचा प्रश्न आहे. उधार उसनवार, उधार उसनवार कसा लिहिणार. उदार तर नाही लिहित तुम्ही, उधार कसा लिहिणार. ऊ दीर्घ नसतो, ऊ दीर्घ नसतो. हा उधार उसनवार. पुढे जातोय. 36 नंबरचा प्रश्न. विधेयपूरक कोणते आहे. यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले. 36 नंबरचा प्रश्न आहे. विधेयपूरक उद्देश काय. लोणी देणारा कोण, देणारी कोण, यशोदा. विधेयपूरक श्रीकृष्णाला, श्रीकृष्ण. आत्यंतिक अभाव यासाठी वाक्प्रचार. कपिलश्रेष्ठीचा योग, लंकेची पार्वती. साखर औषधाला देखील नसणे, हतबल होणे. साखर औषधाला देखील नसणे, आत्यंतिक अभाव असणे. पुढे आपण बघतोय की क्ष आणि ज्ञ गटातील अनुक्रमे क्रियापदाचा काळ आणि क्रियापदाची आख्याते दिली असून पर्याय उत्तरातील एक उत्तर योग्य असून त्या उत्तरातील 4ही जोड्या योग्य जुळवलेल्या आहेत. असं उत्तर शोधा. बघा भविष्यकाळ, विद्यार्थ, संकेतार्थ, आज्ञार्थ. लगेच लक्षात आलं पाहिजे. 38 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आता. खाली विविध जोड्या दिलेल्या होत्या, तुम्हाला त्या दिसत आहेत. भविष्यकाळाचं काय होतं, आम्ही येईल आख्यात म्हणतो. मी करेल, जाईल, येईल आख्यात. विद्यार्थीमध्ये वाविव्यात. संकेतार्थीमध्ये आम्ही द्वितीयत आख्यात म्हणतो आणि आज्ञार्थाला आम्ही उख्यात म्हणतो. इथे 3 नंबरचं उत्तर आलं पाहिजे.
पुढे त्याचा अर्थ फेटाळण्यात आला. हे होकारार्थी वाक्य विरुद्धार्थी शब्द वापरून नकारार्थी कशी करावं. त्याचा अर्थ घेतला गेला नाही, त्याचा अर्थ स्वीकारण्यात आला नाही, त्याचा अर्थ जमा करून घेतला नाही, त्याचा अर्थ दाखल केला नाही. 39 नंबरचा प्रश्न, डोकं लावायचं आहे. इथे काय फेटाळला, फेटाळण्याचा विरुद्धार्थी शब्द काय माहिती का, स्वीकारणे, आणि ते नाही, नकारार्थीचे. 39चं उत्तर 2 आलं पाहिजे. पुढे प्रयोग विचाराच्या दृष्टिकोनातून कोणती वाक्य गटाबाहेरची. बघा, प्रयोगाच्या बाबतीत, आज मला मळमळते, आज सारखी गडगडते, सहलीत जाताना गावाजवळ उजाडले, गाय गुरागाकडून बांधली जाते. 40 नंबरचा प्रश्न. बघा, हे मळमळते, गडगडते, उजाडले, हे बरोबर, इथे चुकला. पुढे 41 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आणि विकल्प समुच्चय, न्यूनत्व, परिणाम. 41 नंबरचा प्रश्न आहे. समुच्चय बोधक. कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या अर्थाची म्हण ओळखा. पाचामुखी परमेश्वर, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, पळसाला पाणी तीनच, उथळ पाण्याला खळखळाट फार. कुठेही गेलं तरी मनुष्य स्वभाव सारखाच, पळसाला पाणी तीनच. जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे धातूपासून जी क्रियापद तयार होतात त्यांना आम्ही काय म्हणतो. सिद्ध, साधित, संयुक्त, द्विकर्मक. जा, ये, उठ, बस, खा, पी, याला आम्ही सिद्ध क्रियापद असं म्हणतो आहोत. पुढे बिनभाड्याचे घर कशाला म्हटले जाते. बिन भाड्याचे घर. शाळा, स्वतःचे घर, तुरुंग, सरकारी निवासस्थान. तुरुंगाला बिनभाड्याचे घर आम्ही म्हणतोय. श, श, स यांना काय म्हणतात. अर्धस्वर, महाप्राण, उष्मवर्ण, स्वतंत्र वर्ण. 45 नंबरचा प्रश्न आहे. श, श, स. उष्म्य असं आम्ही त्याला म्हणतो. उभयान्वयी अव्ययाचा विचार करताना कशाचा आम्ही काय विचार करू. 2 किंवा अधिक वाक्य जोडणारे विकारी शब्द. 2 किंवा अधिक वाक्य. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक असे 2 मुख्य प्रकार याच्यामध्ये आहेत. अन, आणखी, आणि ही समुच्चय बोधक अव्ययाची उदाहरणे. विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले, हे म्हणून त्याच्यामध्ये येतंय का. या वाक्यामध्ये न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय कुठे कुठे आहे असं तुम्हाला म्हटलंय. 46 नंबरचा प्रश्न आहे. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. बघा याच्यात बरोबर काय. 46 नंबरचा हा प्रश्न आहे मित्रांनो. 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या विकारी शब्दांना आम्ही काय म्हणतो. उभयान्वयी अव्यय. बरोबर होतं, हेही बरोबर होतं. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक 2 मुख्य प्रकार आहे, हेही बरोबर होतं. अन, आणि, आणखी, समुच्चय बोधकी, हेही बरोबर होतं. विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले, सविनय परी, हेही बरोबर. इथे 4ही बरोबर. तुम्हाला विचारलं न्यूनत्व बोधक. इथे मला वाटतं हा प्रश्न, याचं उत्तर यांनी 3 दिलंय, बी आणि सी, पण प्रश्न नाही बसत तसा तो. पुढे बघा, काहीतरी चुकलंय त्याच्यात. पररूप संधी ओळखा. पररूप, सदाचार, जगदीश, करुण, काहीसा. 47 नंबरचा प्रश्न आहे. सदाचार तर येतच नाही याच्यात, जगदीश येत नाही, काहीसा की करुण. कर अधिक ऊन, ऊन नुसार होतं या ठिकाणी आहे. आणि काहीचा, काही अधिक असा, काहीसा. काहीसा तर काही ही पूर्वरूप संधी, करुण पररूप संधी. पुढे अधोरेखित शब्द काय दर्शवतात. आज त्याजपाशी संपत्ती आहे. बघा, उद्देश विस्तार, विधेय विस्तार, उद्देश्य, विधेय. 48 नंबरचा प्रश्न आहे. आज त्याजपाशी संपत्ती आहे. मित्रांनो, काय आहे संपत्ती. संपत्ती हा उद्देश आहे, त्याच्यामुळे उद्देशाला कटलं इथे, उद्देश नाही. विधेय तर आहे, मग इथे काय राहिलं. विधेय विस्तार. काय आहे, कोणाजवळ आहे, त्याच्यापाशी. कधी आहे, आज आहे. आज आणि त्याच्यापाशी विधेय विस्तार आहे. पुढे विसंगत शब्द कोणता. विंजना, विंजन, विंचडा, विंजना. 49 नंबरचा प्रश्न आहे. विंजना, विंजन, विंचडा, विंजना डोक्याच्या बाहेरचा प्रश्न हा. सोडून द्या, बिंदास. जास्त हुशारी दाखवायची नाही अशा ठिकाणी. ते विंचडा हा शब्द वेगळा दिलाय. मला माहिती आहे, हा 95% लोकांना माहीतच नसतो. ज्याचे आले त्याचे टोले मारून आले. फार कमी लोकांनी वाचले असेल, 5% म्हणतो मी. ते नेमके त्यांनी काय वाचलं त्यांना माहीत. पुढे खालील वाक्य कोणत्या स्थानिक क्रियाविशेषणाची उदाहरण आहे. बघा, ती काय, माती गाती. विशेषण, नाम, कृदंत, उभयान्वयी अव्यय. 50 नंबरचा प्रश्न आहे. ती काय, माती गाते. स्थानिक, माती हे नाम या ठिकाणी आहे. पुढे विरामचिन्हांचा वापर करताना संयोग चिन्हाचा वापर करण्यात येतो, तो कसा.
संयोग चिन्ह. बघा या ठिकाणी हे चिन्ह तुम्हाला दिलं आहे. या चिन्हाचा वापर करतात संबोध दर्शवताना, दोन शब्द जोडताना, ओळीचे शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. वरील विधानातील योग्य उत्तर पर्याय उत्तरात शोधा असं म्हटलंय. 51 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना वापरतात पहिला मुद्दा, आणि ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा राहिला तर तिथे वापरतात. संबोधातही नाही आणि हे तर उद्गार आहे. इथे सी आणि डी बरोबर येतं. पुढे मराठी प्रयोग व्यवस्थेमध्ये कर्मणी प्रयोगाविषयी काही मते मांडली आहेत. बघा कर्मणी प्रयोगाविषयी यामध्ये कर्ता प्रथमांत असतो, कर्माप्रमाणे क्रियापद असते, कर्म प्रथमांत असते. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावत नाहीत असं म्हटलंय. कर्मणी प्रयोगाबाबत काय बरोबर आहे? 52 नंबरचा प्रश्न आहे. बघा इथे कर्म प्रथमांत असतो का कर्मणीमध्ये? नाही, हे कधीच नसणार. कर्म प्रथमांत असतो असं आपण म्हणू शकतो. इथे 3 नंबरचं बरोबर आहे. कर्माप्रमाणे क्रियापद असते बरोबर आहे. आणि हे तर चुकलं. बी आणि सी या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जातोय मी मित्रांनो. ही जी तुमची आता 9 जुलैला जो पेपर होणार आहे कंबाईन ग्रुप बी मेन्स, आणि याच्यानंतर पुढे ऑगस्टमध्ये आहे ग्रुप सी मेन्स. याला हे सगळे पेपर तुम्ही सोडवून जाणं अपेक्षित आहे. हे सोडत नसाल तुमची दिशा चुकते, तुम्ही काहीतरी चुकीचा अभ्यास करतायत. आणि मी घेणार आहे या पूर्ण महिनाभरामध्ये अजून राहिलेले आपले पेपर्स इथे घेणार आहे. खाली 4 जोड्या योग्य रीतीने जुळवून त्यातील विसंगत जोडी कोणती ती सांगा. बघा एचं 3 दिली, तर्कला अभ्यास म्हटलो आम्ही. बीला 1 दिलं, विचारला युक्ती असं म्हटलो आम्ही. वळण सीला कल असं म्हटलो आम्ही, वळणाला कल. शंकेला डीला आम्ही तरंग असं म्हटलो. विसंगत जोडी तुम्हाला विचारली आहे. विसंगत इथे जर बघितलं, तर्काला आम्ही अभ्यास, तर्क अभ्यासपूर्ण विचार, तर्कपूर्ण विचार म्हणू शकतो, यस. विचाराला आम्ही युक्ती वादही म्हणू शकतो, यस. वळणाला आम्ही कल म्हणू शकतोय का? आम्ही शंकेला तरंग म्हणतोय. 53 नंबरचा प्रश्न आहे, थोडंसं अटके आहे, पण इथे 3 नंबरचं चुकीचं दिलंय. असे प्रश्न तुम्हाला गुतवणार, फसवणार, तयार राहावं लागेल. कोणत्या वाक्यामध्ये आत्मवाचक सर्वनाम आहे? बघा आत्मवाचक कुठे आहे? आत्मवाचक मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली, आपणहून. आम्ही उद्या सहलीला जाऊ, आम्ही. जनतेला जागृत करणे त्याचे कर्तव्य आहे, त्यांचे. तुम्ही आता सर्वजण घरी जा, तुम्ही. 54 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली, आपणहून. आत्मवाचक सर्वनाम 4 नंबरचं इथे हे उत्तर तुम्ही बघतायत. पुढे खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. बघा खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते. ऐकणे, बोलणे, वाचणे, फिरणे. भाषा शिक्षणासाठीचे कौशल्य कोणते हो? 55 नंबरचा प्रश्न आहे. ऐकणं आहे, बोलणं आहे, वाचणे आहे, फिरणे नाही. फिरणे नाही. ABC. पुढे 56 ते 60 मध्ये उतारा दिला आहे. ही PDF तुम्हाला मी आपल्या ॲपवर देतो आहे. मराठी व्याकरणाच्या शिक्षणमध्ये जाऊन बघा. उतारे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सोडवण्याची सवय असली पाहिजे. चला, STI RCP ॲप्लिकेशन तुमच्यासाठी आहे. खूप सारे जण या ठिकाणी जाऊन अभ्यास करतायत, त्या ठिकाणचे कोर्सेस घेऊन तिथे अभ्यास करतायत. पूर्वपरीक्षा मेन्स दोघांचाही कोर्स इथे अवेलेबल आहे, माफक शुल्कात आहे. सगळे PDF तुम्हाला डाउनलोडही करता येतील, त्याचे प्रिंटसुद्धा काढता येईल. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतोय. धन्यवाद.